माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यामध्ये मंत्री माणिकराव कोकाटे यांचे बॅनर झळकले। मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर कार्यकर्त्यांनी माणिकराव कोकाटे यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। कार्यकर्त्यांनी येवल्यामध्ये बॅनर्स लावले। येवल्यामध्ये माणिकराव कोकाटे यांचे बॅनर्स झळकलेले आहेत। या बॅनरच्या माध्यमातून कोकाटेंना मंत्रिपदाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। दरम्यान याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी। पाहूया। माणिकराव कोकाटे यांची वर्णी कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये लागल्यामुळे कुठेतरी चर्चांना उधाण आलं आहे। अशातच पहिल्यांदाच येवल्यामध्ये भुजबळांच्या बालेकिल्ल्यामध्ये माणिकराव कोकाटे यांच्या शुभेच्छांचे फलक लागलेले आहे। आपण माझ्या पाठीमागे पाहू शकतो कशा प्रकारे माणिकराव कोकाटे यांच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याचे शुभेच्छांचे फलक हे पहिल्यांदाच येवल्यामध्ये लागलेले आहेत। आणि हे फलक जे भुजबळांच्या विरोधात येवल्यामध्ये उभे होते माणिकराव शिंदे हे त्यांच्या समर्थकांनी रायगड ग्रुपच्या वतीने लावण्यात आलेले आहे। या फलकांमुळे कुठेतरी भुजबळ समर्थकांना डिवसण्याचा प्रयत्न होतोय का हे आता पाहावं लागणार आहे। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला।